गौरीचं कधी हत्ते चाललाय. गौरीला फ्रुटी पाहिजे आहे, फ्रुटी आली आहे. चला झालं. दुपारचे 2:30 वाजले. घृष्णेश्वरवरून एलोऱ्याच्या केव जवळच आहेत. मंदार तिकीट काढायसाठी घेतोय. मंदार सुटे पैसे आहेत ना, 40 रुपये पर हेड आहे. ऑनलाईन तिकीट पण आहे. होय, त्याच्याकडे सुट्टी नाही आहेत पैसे. ऑनलाईन काय द्यायचं, ऑनलाईन ते सांगते म्हणून ऑनलाईन करा म्हणून सांगतात. शेवटी सुटे पैसे त्यांच्याकडे नसल्यामुळं ऑनलाईन तिकीट काढणं हेच बरं पडलं. गौरी पडली. तिला जरा उठायला लागलं. तिनं मग भोकाड पसरलं. तिची समजूत घालण्यात बराच वेळ गेला. मंदार आणि आदिती तिला परत बाहेर घेऊन गेले आणि मग त्यांच्याकडे तिनं आपले सगळे हट्ट पूर्ण करून घेतले. आता आम्ही आत आलोय. जवळच आहेत त्या एलोरा केव्स. जैन केव्स पाहण्यासाठी इलेक्ट्रिसिटीवरती चालणाऱ्या गाडींना काही दूर जावं लागतं. एक गाईड ठरवला. आम्हा सर्वांचे मिळून गाडीचं भाडं आणि गाईडचे 1200 रुपये. फर्स्ट लार्जेस्ट मोनोलिथिक केव्ज इन द वर्ल्ड. आता ह्या केवला मोनोलिथिक का म्हणतात, कारण की तिकडनं करून ह्या मंदिराला डोंगरापासून वेगळं केलंय, पाठीमागून आणि इकडनं, आणि वरची छत काढली आणि मध्ये जो दगड उरला त्या दगडाला करून हे पूर्ण मंदिर तयार केलं. म्हणजे दॅट इज वन पीस. त्याला कुठेही काही जॉईन नाही आणि बाहेरून काही आणून लावलेलं नाही. त्यामुळे त्याला वेगवेगळे तसं येतात. आणि ही जी स्ट्रक्चर आहे, असं स्ट्रक्चर जगामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही शिवाय कंबोडियाचं. कंबोडियामध्ये एक आहे अंकुर वाट, जो विश्वातले सर्वात प्राचीन इंडियन एजर होत आहे, परंतु ते मोनोलिथिक नाही आहे. ते दगडावर दगड रचून तयार केलं आहे आणि ते चोला डायनेस्टीच्या वेळचं आणि हे राष्ट्रकूटा डायनेस्टीच्या वेळचं आहे. तर त्यामुळे याला मोनोलिथिक असं म्हणतात. त्यावेळेस आम्ही त्याला म्हणतो की ज्यावेळी तिघी तारीख सर्व होते ते वरती जातात. आता आम्ही गाडीत बसलोय. सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेली जैन लेणी पाहायला चालू आहे. आम्ही गाडीत बसलो आणि नंतर गर्दी वाढली. नशीब आमचं चांगलं होतं. रस्ता निसर्गरम्य आहे. इथं चालत जायला सुमारे 10 ते 15 मिनिटं लागली असती. 30 ते 34 क्रमांकाची लेणी, ही जैन लेणी. हे देखणी लेणी इसवी सनच्या 9व्या ते 10व्या शतकात राष्ट्रकूट काळात कोरली गेली आहेत. बुद्ध आणि हिंदू लेण्यांपेक्षा जैन लेणी आकारानं थोडी लहान असली तरी त्यातील सूक्ष्म कोरीवकाम अतिशय मन मोहून टाकणार आहे. इथं आदिनाथ, पार्श्वनाथ, महावीर यांच्या विविध प्रतिमा दिसतात. प्रत्येक शिल्पात तपशील इतका सुंदर आहे की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याला आपण नतमस्तक होतो. जैन साधूंमधील साधेपणा, शांती आणि संयम ही तत्व या लेण्यांमध्ये पाय ठेवताच जाणवतात. बाहेरची गडबड मागे पडते आणि एक वेगळीच शांतता मनाला स्पर्शून जाते. अशा प्रकारची कला फक्त दगडात कोरलेली नाही, तर ती त्या काळातील श्रद्धा, विचार आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. तुम्ही जर एलोराला आलात तर कैलास लेणी पाहून लगेच परतू नका. या जैन लेणींना नक्की भेट द्या. इथली शांतता आणि साधेपणा तुमचा दिवस अधिक सुंदर करून जाईल. हे ठिकाण केव 29 किंवा डुमार लेणा म्हणून ओळखलं जातं. इथं आपलं स्वागत करतं भव्य रावणाने कैलास पर्वत उचलला हे शिल्प. रावणाच्या 10 डोक्याची ताकद दाखवत त्याने भगवान शंकर जिथं ध्यान लावून बसले आहेत, तो संपूर्ण कैलास पर्वत उचलल्याचा प्रसंग इथे अप्रतिम कोरला आहे.
हे शिल्प इतकं जिवंत वाटतं की रावणाचा ताण आणि शंकराची शांतता दोन्ही एकाच क्षणी अनुभवायला मिळतात. थोडं पुढं गेल्यानंतर शंकर पार्वतीचा सुंदर दरबार आपल्याला दिसतो. शिवाची प्रसन्न मुद्रा आणि सभोवतालच्या गंधर्व अप्सरा यातील डिटेलिंगही अप्रतिम आहे. या लेण्यात अजून एक अत्यंत रोचक कोरीव काम आहे, सारीपाट. काळाच्या ओघात राजे, महाराजे, देवता आणि दानव यांना हा खेळ आवडत असे. ही लेणी सीता नाणी म्हणूनही ओळखली जातात, ते या धबधब्यामुळे. लक्ष्मण पूर्ण नाव सांगा. लक्ष्मण काळे. अच्छा, तुम्ही इथे गाईड म्हणून असता? हो हो, अच्छा. मला 35 वर्ष झाली आता इथे हं. गाडी. हो 93-94 पासून करतोय. तुम्हाला काय कोर्स वगैरे करावा लागला काय? हे सब प्रॉपर तिथले असल्यामुळे आम्हाला सर्व डिटेल्स माहिती आहे. अच्छा. तेव्हाचे टुरिस्ट आणि नंबरा टुरिस्ट आणि आता किती फरक पडला? खूप फरक पडला. नळ्यात काही नसे, पण आता असं वाटत नाही की स्लॅट आहे. आणि त्यावेळेस आमची फीस किती होती? 10 रुपये, 20 रुपये. 94मध्ये तर काय 2च रुपये घ्यायचे, 2 रुपये, 5 रुपये. त्यावेळेस पैशाला किंमत होती. मोबाईल नंबर आहे 9226786678. माझं नाव लक्ष्मण काळे, प्रॉपर वेरूळ. हो, थँक्यू. आता शेवटी फिरून आम्ही वेरूळच्या सर्वात भव्य आणि जगभरात प्रसिद्ध अशा कैलास लेण्याजवळ येतोय. हे केव 16 म्हणजे कैलास लेणं. जगात एकाच खडकात कोरलेली इतकी मोठी रचना दुसरीकडं कुठंच नाही. त्यामुळं याला जगातील सर्वात मोठं एकाश्म मंदिर म्हणतात. हे लेणं बांधायला 8व्या शतकातील राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यानं सुरुवात केली. सांगितलं जातं की राजाची राणी गंभीर आजारी होती. तिच्या आरोग्य लाभासाठी राजाने भगवान शिवाचं भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि तिथून सुरू झाली कैलास लेणीची अद्भुत निर्मिती. कैलास लेणीचं सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वरून खाली कोरलं आहे. कारागिरांनी पहिल्यांदा डोंगराच्या माथ्यावरून खणायला सुरुवात केली आणि नंतर खालच्या दिशेनं संपूर्ण मंदिर आकारानं आणलं. हे काम पूर्ण व्हायला 100 ते 150 वर्ष तरी लागली असतील. आता आम्ही बाहेर पडतोय. माकडं. 7 वाजलेत. हॉटेल अन्नपूर्णा. तशी फारशी भूक नाही, पण लवकर झोपायचं आहे, त्यामुळं थोडंसं खाऊन घेतलेलं बरं. ह्याचा रिव्ह्यू चांगला होता. हॉटेलचा चांगलं दिसतंय. रेस्टॉरंट जरा बरं दिसलं तर आपोआपच भूक लागायला सुरुवात होते. मंदार आणि आदिती काय घ्यायचं ते ठरवत आहेत. भलं मोठं मेनू कार्ड. खुश. एकदा मेनू कार्ड संपलं. किमोचं कोबी मंचुरियन. तुम्हाला काय वाटलं नाही बरं? तिकडे काय माझ्या डाटाला कमी झाला, चांगला असा माझ्या डाटाला कमी झाला. असं आहे. असं आहे. काय खाल्लंस तू? राईस. मंदारचा दाल फ्राय, दाल फ्राय राईस. आणि राईस. ही मग टेस्ट करते बरोबर की कॉफी कसं झाला? आणि आदिती तुझं? मला तुम्ही पिणार नाही? बरं आहे काय ग? बिल 1341 टॅक्स धरून. खाली दिसतंय ते छत्रपती संभाजीनगर. या हॉटेलमध्ये उतरलो आहे. सकाळी गडबडीत शूटिंग करायचं राहिलं.
लक्षात राहिलं नव्हतं. गौरी राहिली आहे उभी. त्याच्यासारखं हात करून राहा गौरी. हां, पायात थोडं अंतर घे. हां, आणि हा स्माईल करायचा. गुड, थँक्यू.